नमस्कार मित्रांनो, मी हर्षद मोरे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। मी आज आलो टिटवाळा सिद्धिविनायक मंदिरमध्ये। बाय द वे खूप फेमस आहे आणि हे जे आख्यायिका आहे तुम्हाला माहितीच आहे। सो मी पुढे हळूहळू सांगेलच याबद्दल। आणि आज आपल्यासोबत आहेत रोहित, साहिल आणि विनय। सो तिघं नाही, दोघं नवीन मेंबर आहेत आणि ह्याला तर तुम्ही ओळखताच, रोहितला। तो उन्हाळा आपल्यासारखा। सो त्याचा पण चॅनल आहे, हे तुम्हाला माहिती आहे, आधी टाकलेलं मी। त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो मी, तिकडे जाऊन एकदा चेकआउट करा ह्याच्या व्हिडिओ कशा टाकतो, हा काय बनवतो ते। आणि बाय द ह्याच्या खूप अशा चॅनल्स होऊन गेलेत। कोकणी माणूस झाला आहे, परत ट्रॅव्हल बाय रोहित, आणि आता नवीन परत रोहित पवार ब्लॉग्स, असे वेगवेगळे चॅनल खोलत असतो भाऊ। आणि कंटेंट ब्लॉगिंगच टाकतोच। सो एकदा चेकआउट करा तुम्ही त्याच्या चॅनलला। सो आपण हळूहळू बोलूच पुढे हा विषय। सिद्धिविनायक महागणपती मंदिर महाराष्ट्रात मुंबईजवळील टिटवाळा गावात असलेले हे देऊळ। येथे पूर्वी कनक ऋषींचे आश्रम होते। शकुंतलेने ह्याच महागणपतीची पूजा केली असे सांगितले जाते, म्हणून या गणपतीस विहा विनायक असेही म्हटले जाते। सध्याच्या कल्याण तालुक्यात कल्याण कसारा मार्गावर कालनदीच्या काठावर असलेले देऊळ प्राचीन असून मूलताबाने शकुंतलेनेच केले असे सांगतात। हे देऊळ एका सरोवरावर बांधले होते। कालाओघात त्यात गाळ साठून ते पूर्णपणे गाळले गेले व सरोवरही नाममात्र राहिले। पुढे माधवराव पेशवे यांच्या राज्यकालात पडलेल्या दुष्काळात पाणी साठवण्यासाठीची सोय करण्याची जबाबदारी सरदार रामचंद्र मेनले यांच्याकडे दिली। त्यांनी ह्या तलावाचे उत्खनन केले। त्याच दरम्यान हे देऊळ जसेच्या तसे सापडले व मूर्ती अभंग स्वरूपात मिळाली। सो फायनली आपण दुपारी संध्याकाळी झालो घरी, आणि कुणालचा बर्थडे। कुणाल कोण ते तुम्हाला माहिती आहे, कारण की गेल्या काही व्हिडिओमध्ये होता तो पण, हा भाऊ। आणि त्याचा बर्थडे 2 दिवसांनी। सो त्याला गिफ्ट आणायला आम्ही गेलेलो, आणि त्याचं गिफ्ट हे पुढे तुम्हाला दाखवतो। आणि आपल्यासोबत आलेले हेमंत दादा, मागे उजेड होतोय। सो त्याचं गिफ्ट तुम्ही पुढे दाखवतो तुम्हाला, ते बघून घ्या। आणि सो हा ब्लॉग आपण इथेच संपवणार आहे।